फ्रेश ऑप्टिक्स, कम्प्युटरद्वारे डोळे तपासणी. ॲड्रेस परिश्रम बिल्डिंग, गॅलेक्सी फोटो स्टुडिओ शेजारी, नवीन पोसरी रोड, मोहपाडा, रसायनी. टोपरा दत्तात्रय शिंदे. चार दिवसापूर्वी जी अतिशय निंदनीय अशी घटना घडली. आमचे सर्वांचे जवळचे मित्र मंगेश अप्पा काळोखे यांच्याबद्दल जी अतिशय निंदनीय गोष्ट, जी माणुसकीला काळिंब फासणारी गोष्ट त्या ठिकाणी झाली, त्याबद्दल जेवढा निषेध करावा तेवढा त्या ठिकाणी ठेवला आहे. त्यांच्या कुटुंबामध्ये शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, आम्ही सर्वच जण त्यांच्या कुटुंबातल्या दुःखाच्या आम्ही सर्वजण त्या ठिकाणी सहभागी आहोत. आणि ज्यांनी हे कृत्य केलंय कायद्यानुसार फास्ट ट्रॅकवरती जी काय शिक्षा, जास्तीत जास्त कठोर शिक्षा ही त्यांना झाली पाहिजे, ही आमची सगळीच शिवसेना, उद्धव ठाकरे पक्षाची सर्वसामान्य माणसाची असती भावना आहे. पण ते घटनेचं एवढं गांभीर्य असल्यामुळे आम्ही कोणीही त्याबद्दल सोशल मीडियावर कधी व्यक्त झालो नाही, कुठली बाईट त्या ठिकाणी कधी दिली नाही. कारण ते चित्र जेव्हा आपण बघतो तो पण हिलावून जातं आणि अशी विकृती ही कायम स्वरूपी समाजातून नष्ट झाली पाहिजे. म्हणून ज्यांनी काही तो गुन्हा केला आहे त्या सगळ्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, हीच आमची काही भूमिका होती. कर्जतचे DYSP जर असतील, त्या दिवशी त्यांनी त्या ठिकाणी आम्हाला विनंती केली, तुम्ही सोशल मीडियावरती त्या कशावरती तुम्ही कोणी व्यक्त होऊ नका. त्यानुसार आम्ही कधी कुठल्या गोष्टीचे राजकीय स्टेटस असेल का काही असेल त्या ठिकाणी आम्ही ठेवलं नाही. पण काल परवापासून ज्यांना ते दुःख बाजूला ठेवून फक्त त्या ठिकाणी राजकारणच करायचं आहे, त्यांनी सोशल मीडियावरती TTP तयार करायचे वेगवेगळ्या माध्यमातून आणि बदनामी करायचं काम त्या ठिकाणी चालू केलं. शिवसेना आणि शिवसैनिक हे आज पण बाळासाहेबांनी जे विचार सांगितले की माझ्यानंतर आदित्यला सांभाळा, उद्धव साहेबांना सांभाळा, आज पण इथं असणारा मला प्रत्येक पदाधिकारी असेल, शिवसैनिक असतील, आज पण त्या विचारावरच उद्धव साहेबांच्या आणि आदित्य साहेबांच्या पाठीशी पक्षाच्या सर्वात कठीण काळात आज आम्ही त्या ठिकाणी ठामपणे उभे. पण सोशल मीडिया काय TTP बनवायचा आणि त्याच्यावरती टाकायचं हे शिवसैनिक आहेत का? आज जी घटना घडली त्यामुळे आम्हाला कधीच मनापासून असं वाटत होतं या गोष्टीत राजकारण झालं नाही पाहिजे. पण काही लोकांनी आपल्या तालुक्याचा इतिहासच आहे, त्याचा संदर्भ करायला झाला तर 2009 पासूनच ती सुरुवात आहे की प्रत्येक वेळी कुठली तरी कुठल्या गावाची घटना झाली, मग ती मालवाडी सारख्या ठिकाणी घटना झाली, ती सायला सारख्या ठिकाणी घटना झाली, मालवाडी सारख्या ठिकाणी घटना घडली. त्यामध्ये पण आमचेच एक शिवसैनिक जे आज स्वतःला शिवसैनिक म्हणून स्वतःला हे करतात, जे आत्ताची तर लोकप्रतिनिधी महेंद्र धुबे म्हणून आहेत, ते स्वतःला लोकप्रतिनिधी म्हणून समजतात, तेव्हा पण ते आमच्या एका शिवसैनिक म्हणून होते. पण त्यावेळी तेच भीमसेन गडेकर सभापती महिला बालकल्याण त्यांची मिसेस त्या ठिकाणी होती, त्यांचं नाहक नाव त्याच्यामध्ये टाकण्यात आलं. आज 3 वर्ष काही न करता त्या माणसाने जेलमध्ये जाऊन आज निर्दोष म्हणून त्यांची त्या ठिकाणी आज मुक्त झाला. पण 3 वर्ष त्या माणसाने काही न करता त्या सभा घेतला आणि आता करता करता हाच माणूस सायलेसारख्या प्रकरणामध्ये बाबू घरांवरती 302चा गुन्हा दाखल करण्यात आला. तपासाअंती समजलं की बाबू घरांचे त्याच्यामध्ये काय नाही, पण ते पण शिवसैनिकच त्या ठिकाणी होते.
2006 साली पंढरी बुवा राऊत सभापती त्या ठिकाणी होते, ते पण त्या ठिकाणी शिवसैनिक होते. त्यांच्यावरती पण अशाच प्रकारे खोटा गुन्हा दाखल केला. त्याच्यानंतर परत महिना 2 महिन्यावरती त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केला. पण तेव्हाही शिवसैनिक नव्हते का? आणि वेळोवेळी या तालुक्यामध्ये जेव्हा या चुकीच्या घटना होतात आणि त्या घटनामध्ये फक्त त्याचं राजकारण करायचं, म्हणजे खरंच ज्याच्या घरात दुःख आहे त्याच्याबद्दल आपली भावना काय असली पाहिजे, ती बाजूला ठेवून आपल्याला त्यातून काय राजकारण करता येत नाही. आपला विरोधक कसा त्या ठिकाणी कायमचा संपेल. ही वृत्ती ज्या लोकांची आहे ती वृत्ती खऱ्या अर्थाने ठेचायची आज खऱ्या अर्थाने वेळ आलेली आहे. त्याबद्दल बाबू गारे असतील ते त्यांची भूमिका मांडतील, पंढरी बुवा ते त्यांची भूमिका मांडतील. पण प्रत्येक वेळी ही वृत्ती या तालुक्यात गेले 10-15 वर्ष हेच ते काम करते. आजचं झालं नाही तो कोपरीचा प्रसंग आहे. म्हणजे आम्ही काय सर्वसामान्य माणसाच्या मनात पण तेच आहे की जे आरोपी आहेत त्यांच्यावर कठोरची कारवाई असेल ती व्हावी. पण त्याच्या मागून फक्त पत्रकार परिषदेत फोटो तटकरे साहेबांच्या बरोबर आमचा त्या ठिकाणी होता. तटकरे साहेबांची पण भूमिका तीच त्या दिवशी होती की जे खरं आरोपी आहे, जे खरे आणि आमचं सगळ्यांचाच न्यायदेवतेवरती विश्वास आहे. इन्व्हेस्टिगेशनचा भाग म्हणून इथं एसपी मॅडम त्या ठिकाणी, अचल मॅडम त्या ठिकाणी आहेत. तिकडे सगळेच पोलीस प्रशासन त्या ठिकाणी काम करते. आणि जे आहे ते सत्य हे कधीच हे नाही, सत्य सत्यच असतं. ते सत्य आज ना उद्या ते लोकांसमोर येणार आहे. पण आपण त्याचं किती राजकारण करावं ते प्रत्येकाला कुठेतरी त्या ठिकाणी समजलं पाहिजे. म्हणजे हे माझ्याबरोबर जे बसले हे पण तुम्ही आपण एकत्र असता त्या शिवसेनेत होते आणि त्या शिवसेनेवरती कुणी त्यांना त्रास दिला, कुणी त्यांना खोट्या खोड्यात त्या ठिकाणी अडकवलं हे तर सर्वांना त्या ठिकाणी माहिती आहे. माझं एकच नम्रपणे सगळ्यांना विनंती आहे की जी घटना घडली आहे त्या घटनेचा निषेध सगळेच जण आपण त्या ठिकाणी करतो आणि त्यांना जास्तीत जास्त कठोर शिक्षा व्हावी आपल्या सगळ्यांची त्या ठिकाणी भूमिका आहे. पण त्याच्यातून जे राजकारण जे चालू आहे ते राजकारण कुठेतरी थांबलं पाहिजे. जे खरंच त्या ठिकाणी आरोपी आहेत त्यांना त्या ठिकाणी सदा भेटणार आहे. पण आपले काहीतरी सोशल मीडियाला काहीतरी करायचं, काहीतरी चुकीच्या बातम्या त्या ठिकाणी फिरायच्या. माझं प्रशासनाला पण आहे तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून विनंती आहे, तुम्ही जी आम्हाला रिक्वेस्ट केली आम्ही कधी सोशल मीडियावर कशावर व्यक्त त्यानंतर झालो नाही. पण ते जे करतायत ते पुढे त्याचं थांबवलं नाही तर पोलीस प्रशासनावर कमीत कमी 5,000 लोकांचा मोर्चा त्या ठिकाणी भविष्य काळामध्ये आम्हाला काढायला लागेल. याच्या पुढे या कर्जत शहर तालुक्यामध्ये या पुन्हा चुकीच्या माणसाला प्रशासनाने पण खोटा गुन्हा त्या ठिकाणी दाखल झाला नाही पाहिजे. कारण प्रत्येक वेळी होतोय आणि एकच माणूस सगळ्या गोष्टी प्रत्येक वेळी तो करतो आणि त्याच्यामुळे मग त्या प्रोसिजरला सगळ्यांना संशय सामोरं जाऊन ज्याने खरंच केलंय त्याला त्या ठिकाणी नक्कीच सजा झाली पाहिजे. ही सगळ्या सामान्यांची प्रत्येकाची ती भूमिका आपली सगळ्यांची आहे. पण जो करत नाही पण त्याला ते भोगायला लागते. इथे 3 अशी 5-6 उदाहरणं आपल्या सगळ्यांच्या ठिकाणी आहेत. त्याची माहिती ते त्या ठिकाणी देतील.